देवयानी पारधी यांचं निलंबन मागे घ्यावंच लागेल। सरकारनं देवयानी यांचं निलंबन मागे घ्यावं अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। देवयानी पारधी यांच्यासाठी लढा देणार असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। झी 24 तासशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी ही ग्वाही दिली आहे। तर काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे यांच्याशी आम्ही फोनवरून संवाद साधलेला होता, त्यावेळी त्या काय म्हणाल्यात पाहूया। आता ही लढाई देवयानीताईंची नाही, ही आमच्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे आणि जर देवयानीताईंना काढलं असेल तर हे आम्ही बिलकुल सहन करणार नाही। आपल्या मुलांच्या हितासाठी देवयानीताई काहीतरी करतायत, ते निलंबन हे चुकीचं आहे आणि महाराष्ट्र सरकारला हे निलंबन परत घ्यावं लागेल आणि त्याच्यासाठी जी काही लढाई लढायची असेल ती आम्ही सगळे ताकदीने त्यांच्या बरोबर लढू, कारण का हा राजकीय विषय नाहीये, हा एक सामाजिक आणि आपल्या मुलांचा विषय आहे। आणि इतकं जर हे सरकार असंवेदनशील असेल तर या सरकारशी दोन हात करायची आमची तयारी आहे। मला फक्त एवढंच सांगायचं होतं की मी जो व्हिडिओ केलाय ना तो मुलांच्या आहाराच्या सुधारणाबाबत बोललेली आहे। आज गडचिरोलीमध्ये जर अशी घटना घडती की आज त्या मुली साप चावून मेल्या, आज त्यांच्यावर म्हणजे कुणाला माहित सुद्धा नसेल आज ही वेळ येईल, तर आज जर भविष्यात नाही, इथून मागे आता तो आहार येत होता ते तर आज निकृष्ट दर्जाचाच होता, पण भविष्यात जसं त्या मुलींना झालं तसं या मुलांना आहारातून काही व्हावं नाही ही कळकळ मी व्यक्त केली। ही माझी चुकीची आहे का? बिलकुल नाही देवयानीताई, तुमचं एकदम बरोबर आहे आणि आपण माणुसकीच्या नात्याने लढावं, हे राजकारणाचा विषय नाही, हा अतिशय गंभीर विषय आहे आणि आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहेत आणि तुमच्यासाठी मी सरकारशी बोलते आणि मी इव्हन त्या तुमच्या सीओ जिल्हा परिषदला आता हा फोन ठेवला की लगेच करणार आहे फोन।